किती गेला? नमस्कार. या ठिकाणी एक दिंडी आहे. राजापूर तालुका येवला आणि जिल्हा नाशिक मधून एक दिंडी आली आहे. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की त्यांचा काय अनुभव आहे, काय आनंद आहे, काय उत्साह आहे, काय ऊर्जा त्यांच्यामध्ये, पावसामुळे काय त्यांना अडथळा होतोय का, हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की एक्झॅक्टली त्यांनी किती किलोमीटरचा प्रवास केला आहे, किती किलोमीटरचा प्रवास त्यांचा बाकी आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. कृष्ण हरी बोला. मग गेल्या 10 तारखेपासून 10/7 पासून आमची दिंडी या मार्गाने पंढरपूर मार्गाने लागलेली आहे. महामुनी अगस्ती महाराज राजापूर तीर्थक्षेत्रापासून ते पंढरपूर तीर्थक्षेत्रापर्यंत आम्ही गेली मजल दर मजल करत आणि पंढरपूरच्या दिशेने निघालेलो आहोत. अनेक प्रकारचे अनुभव जर सांगायचे ठरले तर प्रत्येक वारकरी हा आनंदाने आणि उत्साहाने आपल्या पंढरपुराच्या दिशेने माऊली पांडुरंगाच्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि प्रत्येक वारकऱ्याला पंढरीची वारी कधी येईल यासाठी उत्सुक असतो. आणि म्हणून गेली जवळजवळ 9 वर्ष आमचं या वारीचं आहे आणि सततच आम्ही ही वारी खऱ्या अर्थानं पांडुरंगाकडे पंढरपूरला चाललो आहोत. आमच्या वारीचे चालक मालक जे असतील आदरणीय हरिभक्त परायण दराडे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले 9 वर्षापासून ही वारी करतो आहोत. प्रत्येक वारकऱ्याचा एक आनंद उत्सव खऱ्या अर्थानं या वारीच्या निमित्तानं आम्हाला प्रत्येकाला अनुभवाला येत असतो आणि अशाच पद्धतीनं आपण सतत कधीच आमची ही वारी खंडू नये अशी त्या पांडुरंग परमात्म्याला आम्ही विनंती करत असतो. 2-3 प्रश्नाचे उत्तर आहे. आषाढी एकादशीलाच आणखीन काय म्हणतो आपण? देवशयनी एकादशी. बरं, आता असं सांगा की एका वर्षात किती एकादशी असतात? 24 एकादशी असतात. 4-5 एकादशीचे नाव सांगता येईल का? जया एकादशी, कार्तिकी भागवत. बरं, देहू आणि आळंदी कोणाच्या नदी, कोणत्या नदीच्या किनारी आहे? इंद्रायणी. आळंदीचं आणखीन एक नाव काय आहे? अलंकापुरी. बरं, आपले जे प्रिय लाडके देव विष्णू आहेत ते काय करतात या आषाढी एकादशी पासून? योग निद्रा घेतात. 4 महिने त्यांची योग निद्रा असते. त्याला आपण चातुर्मास म्हणतो. चातुर्मास. आणि कार्तिकी एकादशी पासून परत जागृत ते सृष्टीचा भार सांभाळतात. हो. ते 4 महिने चातुर्मासामध्ये आपल्याकडे सर्व पवित्र कार्य जे ते वर्ष आहे. पण या 4 महिन्यामध्ये आपले देवाची देव महादेव येतात. कारण श्रावण महिना सुरू होतो. श्रावणामध्ये सगळीकडे महादेवाची भक्ती पूजा केली जाते. सगळीकडे पाऊस असतो आणि महादेवाची पूजा पण होते. तर असे आपले लाडके प्रिय भगवंत विष्णू पांडुरंग विठ्ठल यांची आणखीन एक यात्रा चालू आहे. काही सांगता येईल का? कोणती यात्रा चालू आहे भगवंत विष्णूंची? 2-3 दिवसापूर्वी सुरू झाली आहे. पुरीमध्ये सांगता येईल का? जगन्नाथ यात्रा सुद्धा आपल्या विष्णूंची. बरोबर. ज्ञानेश्वरीचं आणखीन एक नाव काय माऊली? ज्ञानेश्वरी जी लिहिली आहे ग्रंथाचं नाव काय? आणखी भावार्थ दीपिका नाव ऐकलंय का? भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका त्याचं नाव आहे. हरिपाठामध्ये किती अभंग आहे माऊली? 28 आहे. बरोबर. जे का रंजले गांजले त्याचे म्हणे आपले कोणी म्हणले? संत तुकाराम महाराजांनी. बरं, वृक्षवल्ली आम्हा स्वारे कोणी म्हणलेलं आहे? संत तुकाराम महाराजांनी. संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान कुठे आहे? देव. संत ज्ञानेश्वर माऊलीचं जन्मस्थान कुठे आहे? पैठण, आपेगाव. आणि त्यांचं समाधी स्थान कुठे आहे? आळंदी. किती वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली? 22 वर्ष. आपली ही संतांची भूमी आहे. एक 10-12 संतांचे नाव घ्या बरं पटापट. संत तुकाराम, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. बरोबर. बरं, आता मला सांगा की संत एकनाथ महाराज समाधी कुठे आहे? पैठणला. तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे की आषाढी एकादशीला आपल्याकडे फार विशेष महत्व आहे. लोक दुरून येतात. तुम्ही सगळे पायी चालतात. आपण सगळे पायी जातो, थकतो. त्यामुळे आपली एनर्जी कमी होते. चांगली झोपा लागतात. नवीन ऊर्जा परत आपल्याला पांडुरंग देतो, विष्णू देतात, विठ्ठल देतात आणि आपल्याला परत चालण्याची ऊर्जा ती तिथून भेटते.
कोणी 150 किलोमीटर चालतंय, कोणी 200 किलोमीटर चालतंय, कोणी 300 किलोमीटर चालतंय. पण थकला जरी असलं तर परत ऊर्जा देण्याचं काम कोण करतंय? करतोय, विठ्ठल करतोय, विष्णू करतोय. तसं तुमचा संसार असो, घर असो, चालणं असो, नवीन ऊर्जा देण्याचं काम आपले भगवंत करतात आणि ती मिळवण्यासाठीच तुम्ही सतत चालतात. एकदा तुम्ही चालायला लागले, नामस्मरण केलं की सर्व विघ्न अडचणी आपोआप दूर होतात आणि तुम्ही सतत नामघोषामध्येच चालू राहता. खरा पांडुरंग तुमच्या मध्ये, हृदयामध्ये, आहे की नाही? त्याला सुद्धा भेटणं आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.